आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, असं झालं माझ्यासोबत. कारण का सकाळपासून म्हटलं मुलाला की दादा दूध घेऊन ये, दूध घेऊन ये. मुलांना म्हटलं, मुलांच्या पप्पांना म्हटलं दूध घेऊन यावं. तर हो हो करता करता बराच वेळ लावला. तर मग मुलगा बाहेर जाताना म्हटलं जा दादा तू तर घेऊन ये 1 लिटर दूध. मग मुलांनी 1 लिटर दूध आणलं. पप्पा बाहेर गेले, पप्पांनी पण 1 लिटर दूध आणले. मग आता एवढं दुधाचं करू तर काय. मग मुलगा म्हटला मम्मा दही कर ना. त्यांना, माझ्या दोन्ही मुलांना दही खूप आवडते आणि दही खूप, घरातली दही खूप छान होते आणि जास्त साहित्य पण नाही लागत. हे बघा, एक 10वाला दूध 10वाला ना दहीचा डब्बा आणला आहे. एक कोणत्या पण दुकानात मिळून जातो आरामात. आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आणि 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी, ते पण गोकुळ दूध आहे. त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि जास्त गार पण नाही पाहिजे आणि जास्त गरम पण नाही पाहिजे, कोमट दूध पाहिजे आपल्याला. हे बघा, आणि हे दही आहे ना दुकानातली, त्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि 2-2.5 चम्मच टाकले मी आणि याच्यामध्ये दुधामध्ये पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि दही हमेशा ना फेटूनच घ्यायची, फेटली तर ती बरोबर होते. नाहीतर ना गाठी वगैरे तशाच राहतात ना, दही ही आपली बरोबर होत नाही. त्यामुळे बघा दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि वेळ पण नाही लागत त्याला. आता ही फ्रायडेला मी करायला घेतले, तरी पण मी ना फ्रायडेलाच 1:30 वाजता मी दही टाकली बनवायला. आणि ना सॅटर्डेला आरामात होऊन जाईल तुमची दही. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि ही रेसिपी एवढी छान आहे ना, तुम्ही दुकानातली दही विसरूनच जाईल. घरातच करेल आणि एकदम इझी पण आहे आणि आपल्या हाताने केलेली दही, घरात केलेली दही एक वेगळीच आनंद पण असतो आणि खायला टेस्टी पण असतं. आहे बघा, हे सॅटर्डेला आम्ही ना खोलून दाखवते तुम्हाला दही आपली किती छान झाली, बघू शकता तुम्ही. आणि दही ना एकदम बर्फासारखी कडक झाली, एकदम मस्त. मी सॅटर्डेला दुसऱ्या दिवशी ना सकाळी खोलून बघितलं ना, तर दही खूप छान होती. थोडंसं पाणी होतं त्यात, तर मग ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा किती बरोबर सेट झाली. तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही बाहेरची दही विसरून जाईन, घरातच करेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून जा. थँक्यू.